हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता या सब्जेक्टमधला अति महत्त्वाचा टॉपिक आज आपण घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजेच खरे खोटे, त्यालाच म्हणतो आपण बायनरी कोडिंग. आता बायनरी कोडिंग हा चॅप्टरमध्ये किंवा या चॅप्टरवरती CSAT कमीत कमी आपल्याला 2 किंवा 3 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. जास्त सुद्धा क्वेश्चन राहू शकतात, 3 किंवा 4 इतकी संख्या सुद्धा जाऊ शकतात. आता एका मार्काचं त्यालाच महत्त्व कळेल ज्यांनी CSAT किंवा ज्यांनी MPSCची एक्झाम दिलेली आहे आणि थोड्या मार्काने त्याचा रिझल्ट गेलेला आहे, त्यांना एका मार्कासाठी झगडावं लागते. तर कोडिंग किंवा बायनरी कोडिंग हा चॅप्टर शिकत असताना काही स्टेटमेंट माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. आणि ते स्टेटमेंट जर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असेल तर कुठलेही एक्झाम्पल आपल्याला हार्ड जाणार नाही, याची मात्र गॅरंटी मी घेतो. तर आजच्या लेक्चरमधून आपल्याला असेच क्वेश्चन पाहायचे आहे किंवा असं बेसिक पाहायचं आहे की त्या बेसिकमधून आपल्याला कुठल्याही एक्झाममध्ये CSATचा पेपर असो किंवा कुठलीही सेंट्रलची पोस्ट असो किंवा कुठलीही स्टेट गव्हर्नमेंटची पोस्ट असो, की त्या पेपरमध्ये जर या टाईपचा क्वेश्चन आलेला असेल तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. आजच्या चॅप्टरचं आपलं नाव जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते म्हणजेच काय, बायनरी कोडिंग. आता सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की बायनरी कोडिंग म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो खरे किंवा खोटे. खरे खोटे. आता सर बायनरी म्हणजेच काय, तर बायनरी म्हणजे 0 किंवा 1 हे तर आम्ही पाहिलेलं आहे, परंतु खरे आणि खोटे याचं बायनरी कोडिंगची काय संबंध आहे. कारण बायनरी कोडिंग म्हणजे 0 आणि 1 हे आपण शिकलेलो आहोत. मग खरे खोटे याच्यासाठी हे नाव देण्याचं काय असेल, काय अर्थ असेल, पुस्तकामध्ये दिलेलं आहे म्हणूनच बायनरी कोडिंग आपण सुद्धा म्हणायचं हे त्याच्या मागचं कारण असेल का, तर नाही. तर खरे आणि खोटे हे दोन स्टेटमेंट आपल्याला या सगळ्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. अख्ख्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 2 स्टेटमेंटचा फॉलो करायचा आहे, एकतर खरे किंवा एकतर खोटे. म्हणून या चॅप्टरला नाव दिलेलं आहे बायनरी कोडिंग. ओके. आता या बायनरी कोडिंगमध्ये एक्झाम्पलची प्रॅक्टिस तर आपण घेणारच आहोत, परंतु तुम्हाला काही गोष्टी बेसिक सुद्धा माहिती पाहिजे. जसं एका व्यक्तीने भाष्य केलेली काही वाक्य आहे, भाष्य केलेले स्टेटमेंट. ओके. पहिलं स्टेटमेंट एकतर खरं राहू शकते, खरे बोलतो. दुसरे स्टेटमेंट खोटे बोलतो. तिसरं स्टेटमेंट एकदा खरे एकदा खोटे बोलतो. आता एक्झाममध्ये आपल्याला अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असेल तर नेहमी आपल्याला साइनचा यूज करावा लागते. मग साइनसाठीच मी तुम्हाला हे सांगून राहिलो, खरे बोलतो हे वाक्य आलं तर आपल्याला नेहमी राईट हे करायचं आहे. खोटे बोलतो हे जर स्टेटमेंट आलेलं असेल तर आपल्याला खोटे बोलतो साठी काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे. एकदा खरे एकदा खोटे बोलतो, एकदा राईट आणि एकदा क्रॉस करायचं आहे. ओके. बघा यालाच आणखी और सुद्धा राहू शकते, किंवा कधी खरे कधी खोटे बोलतो. ही सुद्धा स्टेटमेंट आपल्याला एक्झाम मध्ये राहू शकते. मग कधी खरे कधी खोटे बोलतो याचाच अर्थ काय होते, एकदा खरे एकदा खोटे बोलतो. मग हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे आपल्याला, हे स्टेटमेंट काय, अल्टरनेट स्टेटमेंट आहे. मग कधी खरे असेल तर राईट, खोटे असेल तर, किंवा एक्झाम मध्ये आपल्याला एकदा खोटे एकदा खरे बोलतो हे सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये राहू शकते. ओके. तर हे झालं त्याचे साईन. ह्या साईन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खरे बोलतो साठी राईट, खोटे बोलतो साठी क्रॉस करायचा आहे. एकदा खरे एकदा खोटे बोलतो, राईट आणि क्रॉस. आता बायनरी कोडिंग मध्ये नेहमी आपल्याला काही व्यक्तीनं केलेली स्टेटमेंट दिलेली असतात आणि ऑप्शनवरून आपल्याला काही खरं मानून ते स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे हे ठरवावं लागतात. आणि जर आपल्याला आन्सर जर उत्तर मिळत असेल तर आपल्याला इझिली त्या स्टेटमेंटचा वापर करता येतो. आता इथे बघा, बायनरी कोडिंग सॉल्व्ह करत असताना एक ट्रिगल मेथड ही मेथड आपल्याला यूज करता येते, किंवा इंटिग्रेशन म्हणजेच काय, पुनरावृत्ती. या 2 मेथड आपल्याला अभ्यासायला आहे. कशामध्ये, खरे खोटे म्हणजेच बायनरी कोडिंग या चॅप्टरमध्ये. आता तिकडे त्या मेथडकडे जाण्याच्या व्यतिरिक्त मी काही तुम्हाला स्टेटमेंट देतो आणि त्या स्टेटमेंटवरून आपल्याला या चॅप्टरची उकल करायची आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण लगेच
एक्झाम्पलकडे बघा, ए हा व्यक्ती आहे, ए काय आहे व्यक्ती आहे, आणि ए या व्यक्तीनं केलेली 2 स्टेटमेंट आहे. आता स्टेटमेंट कोणता, मी नेहमी खोटे बोलतो, मी नेहमी, हे जे सांगत आम्ही हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे, बोलतो. बी हुशार आहे, बी हुशार आहे. मला सांगा, ए हा व्यक्ती आहे आणि व्यक्तीनं 2 स्टेटमेंट तयार केले. कोणते 2 स्टेटमेंट तयार केले, एक तर मी नेहमी खोटे बोलतो आणि एक बी हुशार आहे. 2 स्टेटमेंट आहे, पहिलं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट. आता ए हा व्यक्ती हे खरं बोलतो कशावरून किंवा खोटं बोलतो कशावरून, तर कशावरून या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी मात्र आपल्याला काही वेगवेगळ्या अजम्पशनचा वापर करावा लागेल. अज्यूम म्हणजेच कन्सिडरचा वापर करावा लागेल. मग त्याच्यावरून आपल्याला काढता येईल की हे स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे. आता बघा, आपण एक एक गोष्ट अज्यूम करू आणि त्याच्यावरून ए कोणतं स्टेटमेंट खरं बोलतो, कोणते स्टेटमेंट खोटे बोलतो याची उकल आपल्याला करता येईल. आता जर मी म्हटलं की मी नेहमी खरे बोलतो, मी नेहमी खरे बोलतो, हे अज्यूम केलं आपण. हे काय केलं, अज्यूम. हे एक्झाममध्ये आपल्याला अज्यूम करावं लागते, त्याच्याशिवाय आपल्याला कोडिंग, बायनरी कोडिंगचं सिस्टम आपल्याला समजणार नाही, खरे खोट्याचं सिस्टम आपल्याला समजणार नाही. हे स्टेटमेंट आहे कोणाचं, ए या व्यक्तीचं, हे मात्र आपण अज्यूम केलं, कन्सिडर केलं. मी नेहमी खरे बोलतो. आता मला सांगा, मी नेहमी खरे बोलतो हे जर वाक्य मी अज्यूम केलेलं असेल, इथे काय म्हटलेलं आहे, मी नेहमी खोटे बोलतो. अज्यूम केलं आपण, मी नेहमी खरे बोलतो, इथे काय म्हटलेलं आहे, मी नेहमी खोटे बोलतो. म्हणजे या स्टेटमेंटशी विसंगत दिसून राहिलेलं आहे आपल्याला. म्हणजे ए का म्हणते, ए चुकीचं स्टेटमेंट बोलत आहे. आपण अज्यूम केलं की मी नेहमी खरे बोलतो, अज्यूम का केलं आपण की ए नेहमी खरे बोलतो, परंतु ए का म्हणून राहिलेला आहे, मी नेहमी खोटे बोलतो. मग ए न जे स्टेटमेंट तयार केलेलं आहे हे स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट आहे. आलं का लक्षात. बी हुशार आहे. आता मी नेहमी खरे बोलतो म्हणजेच ए खरा बोलत आहे, ए काय खरा बोलत आहे, म्हणजेच बी हुशार आहे. बी हुशारच आहे याचा अर्थ इथे साईन कोणती येईल, राईट साईन येईल. बघा, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. कंबाईन एक्झाम घ्या किंवा सीसॅटचा एमपीसीचा पेपर घ्या, त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 2 दिसणारच. कमीत कमी या शब्दांचा वापर करत मी, जास्तीत जास्त किती सुद्धा राहू शकते. ओके, चलो, हे झालं मी नेहमी खरे बोलतो. हे स्टेटमेंट आपण अज्यूम केलं. सर, आपण दुसरं स्टेटमेंट अज्यूम करू, मी नेहमी खोटे बोलतो, मी नेहमी खोटे बोलतो. आता मला सांगा, आपण अज्यूम केलं, काय अज्यूम केलं, मी नेहमी खोटे बोलतो. आणि ए काय म्हणत आहे, एचं स्टेटमेंट काय, मी नेहमी खोटे बोलतो. आपण अज्यूम केलं की ए हे आपण अज्यूम करत आहे, मी नेहमी खोटे बोलतो, आणि एचं स्टेटमेंट काय, मी नेहमी खोटे बोलतो. म्हणजेच हे काय असायला पाहिजे, करेक्ट व्हायला पाहिजे, संगत बनत आहे. इथेही खोटे बोलतो, इथेही खोटे बोलतो, करेक्ट आहे. आता मी नेहमी खोटे बोलतो, मग एचं स्टेटमेंट आहे बी हुशार आहे. आपण अज्यूम केलं मी नेहमी खोटे बोलतो आणि एचं स्टेटमेंट काय, बी हुशार आहे. मग आपल्या अजम्पशननुसार बी हुशार आहे हे चुकीचं आहे ना, कारण ए काय करत आहे, खोटा बोलत आहे. म्हणजेच बी हुशार आहे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. मग बी हुशार नाही आहे हे स्टेटमेंट का होईल, करेक्ट होईल. परंतु अजम्पशननुसार एचं स्टेटमेंट बी हुशार आहे हे खोटं आहे, त्याच्यामुळे आपण क्रॉस लाईन लावली आणि मी नेहमी खोटे बोलतो. आपल्या अजम्पशननुसार एचं स्टेटमेंट मी नेहमी खोटे बोलतो हे मात्र काय राहील, करेक्ट राहील. समजलं का, इथपर्यंत समजलं असेल तर जाऊ आपण पुढे काय, एकदा खरे आणि एकदा खोटे. व एकदा खोटे. चलो, आता एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. आता मला सांगा, मी नेहमी खोटे बोलतो, मी नेहमी खोटे बोलतो, याच्यामध्ये काय लक्षात येते. इथे म्हणते एकदा खरा बोलतो तो, एकदा खोटे बोलतो, आणि इथे म्हटलेलं आहे मी नेहमी खोटेच बोलतो. मला सांगा, या वाक्याशी हे वाक्य संगत होईल की विसंगत होईल.
विसंगत होईल ना, कारण इथे काय म्हणते एकदा खरा एकदा खोटा, अल्टरनेट केस आलेली आहे. परंतु इथे मी म्हणतो, इथे एचं स्टेटमेंट दिलेलं आहे, मी नेहमी खोटे बोलतो. एचं स्टेटमेंट काय, मी नेहमी खोटे बोलतो. आपलं स्टेटमेंट काय, एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. म्हणजे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे, स्टेटमेंट काय चुकीचं आहे. आता हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि इथे म्हटलं आपण अजम्पशन नुसार एकदा खरे व एकदा खोटे, म्हणजे हे जर पहिलं स्टेटमेंट त्याचं खोटं असेल तर दुसरं स्टेटमेंट हे काय असणार, करेक्ट असणार. कारण आपण अजम्पशनच तसे घेतलेलं आहे. अजून काय केलेलं आहे, एकदा खरे व एकदा खोटे, म्हणजे अल्टरनेट केस आहे. पहिले स्टेटमेंट चुकीचं असेल तर दुसरं स्टेटमेंट काय करेक्ट येईल. मला सांगा, हे वाक्य आणि याच्याशी सहमत झाले आहे का तुम्ही, पहिलं चुकीशी. पुन्हा सांगतो, एकदा खरे व एकदा खोटे अजम्पशन केलं आपण. परंतु इथे मी म्हणतो एचं स्टेटमेंट दिलेलं आहे, मी नेहमी खोटे बोलतो. म्हणजे आपल्या स्टेटमेंटशी, म्हणजेच आपल्या अजम्पशनशी हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे, परंतु अल्टरनेट आहे. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट काय होईल, करेक्ट होईल. ओके, इथपर्यंत समजलं का. समजलं असेल तर जाऊ आपण पुढे. स्टेटमेंट पुन्हा एक वेळेस रीड करा, म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला ते लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. एक मिनिट, चलो जाऊ आपण लगेच पुढे. व्हिडिओ चालू आहे किंवा नाही ते बघावं लागते, नाही का, नाहीतर मधातच बंद पडून जाते. पुन्हा पुन्हा लेक्चर करावं लागते. चलो, एनं स्टेटमेंट दिलेलं आहे, मी एकदा खरे बोलतो, एकदा खरे बोलतो पुढे व एकदा खोटे बोलतो व एकदा खोटे बोलतो. हे झालं पहिलं स्टेटमेंट एचं. बी हा हुशार आहे. चला, बी एचे स्टेटमेंट किती आहे, 2. अजम करू आपण, अजम्पशन काय पकडू आपण, तो नेहमी खरे बोलतो, तो नेहमी खरे बोलतो, नेहमी खरे बोलतो. हे अजम्पशन, नेहमी खरे बोलतो. चलो, मला सांगा, या अजम्पशन जे आपण गृहीतक पकडलेलं आहे याच्यानुसार कोणतं स्टेटमेंट खरं आहे आणि कोणतं स्टेटमेंट खोटं आहे ते सांगा. आणि जर याच्यामध्ये जर तुम्हाला हे समजलं तर समजून जा, आपल्याला बायनरी कोडिंग इझिली समजते. नेहमी खरे बोलतो म्हणते हे आपलं अजम्पशन आहे, परंतु हे का म्हणत आहे, याचं स्टेटमेंट काय, एकदा खरे बोलतो व एकदा खोटे बोलतो. याचा अर्थ हे चुकीचं आहे स्टेटमेंट त्याचं. अरे, आपल्या अजम्पशनशी हे सुसंगत होईल का, संगत होईल का, नाही होईल, विसंगत आहे. आपण म्हणतो की तो नेहमी खरे बोलतो आणि हेच स्टेटमेंट आहे, एकदा खरे बोलतो एकदा खोटे बोलतो, चुकीचं आहे. मग हे जर चुकीचं असेल, नेहमी खरे बोलतो, नेहमी खरे बोलतो, मग बी हुशार आहे, खरं वाक्य आहे. समजलं. समजलं असेल तर जाऊ आपण पुढे. नेहमी खोटे बोलतो, नेहमी खोटे बोलतो. चलो घ्या, लक्षात घ्या पटकन. नेहमी खोटे बोलतो आपलं अजम्पशन आहे, याचं स्टेटमेंट आहे, एकदा खरे बोलतो एकदा खोटे बोलतो, परंतु इथे म्हणतो नेहमी खोटे बोलतो. मग खरं बोलण्याचा सवालच येत नाही, कारण नेहमी खोटे बोलतो तर सगळे स्टेटमेंट का पाहिजे, खोटे पाहिजे. का म्हटलेलं आहे, नेहमी खोटे बोलतो. हे जर आपण ठरवलेलं असेल तर याचे सगळे स्टेटमेंट का पाहिजे, खोटेच पाहिजे. मग एकदा खरे बोलतो हे सुद्धा आपण सांगितलं आहे त्याच्या स्टेटमेंटमध्ये, मग हे चुकीचं आहे. नेहमी खोटे बोलतो, बी हुशार आहे, हे वाक्य सुद्धा काय खोटं आहे, चुकीचं आहे, म्हणजे रॉंग आहे. खोटा बोलते ना तो, बी हुशार आहे, तो खोटा बोलत आहे. एचं स्टेटमेंट काय, बी हुशार आहे आणि आपण म्हटलं नेहमी खोटा बोलत आहे, म्हणजे बी हे स्टेटमेंट काय आहे, खोटं आहे. बी हुशार नाही आहे, हे खरं आहे.
समजलं? पुढे जाऊ आपण. एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. ओके, आता एकदा खरे व एकदा खोटे बोलतो, मला सांगा हे अजम्पशन केलं आणि हेच स्टेटमेंट आहे, एकदा खरे बोलतो एकदा खोटे बोलतो, करेक्ट आहे. ओके, अरे अल्टरनेट आहे, एकदा खरे बोलतो एकदा खोटे बोलतो. पहिलं स्टेटमेंट खरं असेल तर दुसरं स्टेटमेंट काय होईल? चुकीचं होईल, कारण अल्टरनेट आहे. ओके, समजलं? समजलं असेल तर जाऊ. हे बेसिक आहे, बेसिक तुम्हाला शिकावंच लागेल, त्याच्याशिवाय डायरेक्ट आपण एक्झाम्पलकडे जाता येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. चलो जाऊ आपण याचे स्टेटमेंट चेंज करू. आपण याचे स्टेटमेंट सुद्धा आपण, एक मिनिट थोडा आपण कॅमेरा पाहून घेऊ. चलो चलो चलो, याचं स्टेटमेंट दिलेलं आहे, मी खरे बोलत नाही, मी खरे बोलत नाही, नको बोलू. दुसरं स्टेटमेंट आहे, बी चांगला मुलगा आहे, बी चांगला मुलगा आहे. आपलं अजम्पशन घेऊ आपण नेहमीप्रमाणे, मी नेहमी खरे बोलतो. चला सांगा मला आपल्या अजम्पशननुसार कोणतं स्टेटमेंट करेक्ट होईल. मी नेहमी खरे बोलतो आणि इथे म्हटलेलं आहे मी खरे बोलत नाही, इथे म्हटलेलं आहे अजम केलेलं आहे मी नेहमी खरे बोलतो आणि हेच स्टेटमेंट आहे मी खरे बोलत नाही. विसंगत आहे ना, चुकीचं आहे. मी नेहमी खरे बोलत आहे, जर हे जर आपण अज्युम केलेलं असेल तर मग बी चांगला मुलगा आहे हे करेक्टच होईल. सिंपल आहे. जाऊ आपण दुसरीकडे. मी नेहमी खोटे बोलतो, मी नेहमी खोटे बोलतो, मी खरे बोलत नाही. आपलं अजम्पशन आहे मी नेहमी खोटे बोलतो आणि याचं स्टेटमेंट आहे मी खरे बोलत नाही, याचा अर्थ तो खोटाच बोलतो, करेक्ट आहे. मग मी नेहमी खोटा बोलत असेल म्हणजे हे आपलं अजम्पशन आहे, तर याचं स्टेटमेंट काय? बी चांगला मुलगा आहे. चांगला मुलगा असणार का? नाही. का नसणार? कारण आपलं अजम्पशन का म्हणते मी नेहमी खोटे बोलतो. इथे म्हटलं बी चांगला मुलगा आहे. पुन्हा सांगतो, मी नेहमी खोटे बोलतो हे आपलं अजम्पशन आहे. मग याच्या स्टेटमेंटनुसार बी चांगला मुलगा आहे हे काय असणार? खोटं असणार ना. खोटं असणार म्हणजे काय? चुकीचं असणार, फॉल्स. पुढे जाऊ. एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. आपली चार्जिंग जर टिकली तर आपण एक एक्झाम्पल सुद्धा घेऊन घेऊ आपण आजच्या लेक्चरमध्ये, नाही का. आपल्या व्हिडिओ कॅमेराची चार्जिंग लो होऊन राहिलेली आहे. चलो बघा, एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. आता बघा, एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. मी खरे बोलत नाही म्हणजेच मी खोटा बोलतो. मग एकदा खोटा बोलतो, मग मी खरे बोलत नाही म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय? एकदा खोटा बोलतो. इथेही एकदा खोटा बोलतो, करेक्ट आहे. अल्टरनेट स्टेटमेंट आहे, एकदा खरा व एकदा खोटा, म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय असणार? चुकीचंच असणार. ओके, समजलं? हे जर समजलं असेल तर जाऊ आपण पुढे. चलो शेवटले स्टेटमेंट घेऊ आपण याचे, अगदी सिंपल. हे पुन्हा सांगतो बघा, एकदा खरे व एकदा खोटे बोलतो. एकदा खरं बोलत आहे एकदा खोटं, आणि मी म्हणते मी खरे बोलत नाही. मी खरे बोलत नाही म्हणजेच मी खोटं बोलतो. मग मी खोटे बोलतो हे जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, हे स्टेटमेंट एकदा खोटे बोलतो का होईल? करेक्ट होईल. दुसरं अल्टरनेट आहे त्याच्यामुळे रॉंग. चलो पुढे जाऊ आपण. हा एक्झाम्पल सुद्धा घेऊ आपण. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. स्टेटमेंट फक्त हे चौथं स्टेटमेंट घेऊ आपण याचे. मी एकदा खरे एकदा खोटे बोलत नाही. खरे एकदा खोटे बोलत नाही. बी चांगला मुलगा आहे.
कोडिंग म्हटल्यावर तेवढं तर डोकं आपल्याला चालवावंच लागेल नाही का. मी नेहमी खरे बोलतो. मी नेहमी खरे बोलतो. मी एकदा खरे एकदा खोटे बोलत नाही. इथे तर म्हटलं मी नेहमी खरे बोलतो. नेहमी खरे बोलतो आपलं अजम्पशन असेल तर मग याचे सगळे स्टेटमेंट खरे पाहिजे ना. पण तिथे म्हटलेलं मी एकदा खरे एकदा खोटे बोलत नाही. मी एकदा खरे आणि एकदा खोटे बोलत नाही म्हणजेच खोटे बोलत नाही मी खरंच बोलतो. इथेही खरंच बोलत आहे म्हणजे मी नेहमी खरं बोलतो म्हणजेच पहिलं स्टेटमेंट काय करेक्ट आहे. मी नेहमी खरे बोलतो म्हणजे बी चांगला मुलगा आहे हे करेक्टच असणार. खरंच बोलत आहे अजम्पशननुसार बी चांगला मुलगा हे खरंच आहे. अलग लक्षात म्हणजेच दोन्ही काही करेक्ट आहे. आता मी नेहमी खोटे बोलतो. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट चालू आहे आपला. मी नेहमी खोटे बोलतो. मग प्रत्येक स्टेटमेंट याचं खोटंच पाहिजे. परंतु इथे म्हटलेलं मी एकदा खरं एकदा खोटं बोलत नाही. परंतु इथे नेहमी खरं बोलतो. आपण म्हटलं नेहमी खोटे बोलतो म्हणजे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. अरे चुकीचं काय. एकदा खरं बोलते एकदा खोटं बोलत नाही. इथेही खरंच बोलत आहे तो. एकदा खोटं बोलत नाही म्हणजेच खरंच बोलत आहे. इथेही खरंच बोलत आहे म्हणजे नेहमी खरे बोलतो. परंतु आपल्या अजम्पशननुसार मी नेहमी खोटे बोलतो. इथे खोटे बोलतो इथे नेहमी खरं बोलतो. चूक आहे. नेहमी खोटे बोलतो मग बी चांगला मुलगा आहे हे सुद्धा खोटं असणार. बी वाईट मुलगा आहे हे खरं आहे. परंतु हे काय चुकीचं आहे. जेव्हा आपण लास्टकडे आता बघा एकदा खरं व एकदा खोटे ठीक आहे. आता एकदा खरं व एकदा खोटं बोलतो. परंतु इथे का म्हटलेलं आहे नेहमी खरं बोलतो. चुकीचं आहे ना. अजम्पशननुसार एकदा खरं पाहिजे एकदा खोटं पाहिजे. इथे म्हणते मी नेहमी खरं बोलतो. नेहमी खरं काय कारण एकदा खोटं बोलत नाही हेही खरं आहे आणि एकदा खरं बोलतो हेही खरं आहे म्हणजेच खरंच बोलतो तो. मग एकदा खरं व एकदा खोटे याच्यानुसार या अजम्पशननुसार ते स्टेटमेंट काय चुकीचं आहे. मग एकदा खरं व एकदा खोटं अल्टरनेट केस आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं असेल तर दुसरं काय असेल इनकरेक्ट सॉरी दुसरं बरोबर असणार. ओके चलो जाऊ आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. हे झालं का सगळं. चलो झालं. एक्झाम्पलची प्रॅक्टिस करू. त्याच्या आधी मी चेक करतो की आपला व्हिडिओ कॅमेरा डिस्चार्ज झाला की नाही आणि त्याच्यानुसार आपल्याला घेता येईल. चलो 4% राहिली. जर एक्झाम्पल झालं तर आपण फारच चांगलं, नाही झालं तर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण. बघा पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते व दोन व्यक्ती योग्य विधान करते. एक चुकीचं विधान करते. एक चुकीचं विधान म्हणजे काय एक व्यक्ती चुकीचं आणि दोन व्यक्ती योग्य विधान करते म्हणजेच काय. ओके आता अजयचे स्टेटमेंट आहे राजीवचं आहे अंकितचं स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर आलेला आहे. संजयचं स्टेटमेंट आहे राजीवचं आहे आणि अंकितचं आहे आणि ऑप्शन दिलेला आहे. पहिला ऑप्शन महेश आहे ते ऑप्शन लिहित नाही मी. दुसरं ऑप्शन कोणते आहे गणेश आहे लिहूनच घेतो. स्टेटमेंट तुम्हाला दिसत आहे ऑप्शन सुद्धा दिसत असेल. तिसरं ऑप्शन दोन्ही आणि चौथं ऑप्शन दोन्ही नाही. ओके हे दोन्ही नाही. आता अजम्पशन करावं लागते की काळाचं काय ते तर योग्य विधान करते. तर खालीलपैकी मलाई केक कोणी खाल्ला. आता कन्सिडर करायचं महेशने मलाई केक खाल्ला. महेशने मलाई हे मानायचं हे अजम्पशन करायचं. विचारलं काय मलाई केक कोणी खाल्ला तर आपण अजम्पशन केलं की महेशने मलाई केक खाल्ला. याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट कोणतं करेक्ट आहे कोणतं इनकरेक्ट आहे ते ओळखायचं आहे आणि हे मिळते का आपल्याला ते पाहायचं आहे. कारण आपल्याला वाक्यामध्ये म्हटलेलं एक जण खोटे बोलतो आणि दोघं खरं बोलतो तर असं यायला पाहिजे. आणि आपण अजम्पशन केलं की महेशनेच मलाई केक खाल्ली तर बघू आपण याच्यानुसार येते का. आलं असेल तर आपलं गणित काय करेक्ट आहे. जेव्हा आपण संजय पहिलं स्टेटमेंट बघा महेश किंवा गणेश पैकी कोणीही केक खाल्ला नाही. महेश किंवा गणेश पैकी कोणीही केक खाल्ला नाही. आपण म्हटलेलं आहे महेशने मलाई केक खाल्ला आणि संजय का म्हणते महेश किंवा गणेश. महेशने खाल्ला नाही गणेशने खाल्ला नाही म्हणजे संजयचं स्टेटमेंट काय चुकीचं आहे. आपण म्हटलं खाल्लं आणि तो का म्हणते संजय खाल्ला नाही म्हणते चुकीचं आहे ना. चलो पुढे राजीव महेशने केक खाल्ला. महेशने केक खाल्ला
कोणाचं राजीवचं स्टेटमेंट, परंतु महेशने मलाई केक खाल्ला हे आपलं स्टेटमेंट, महेशने केक खाल्ला म्हणजेच काय करेक्ट आहे. जाऊ आपण तिसऱ्याकडे. बघा तिसरं काय म्हणते, अंकित, महेश किंवा गणेश यापैकी एकाने केक खाल्ला. महेश किंवा गणेश, महेशने केक खाल्ला आणि अंकित का म्हणताय, महेशने केक खाल्ला किंवा अंकित सुद्धा असू शकते. सॉरी, महेश किंवा गणेश यापैकी एकाने केक खाल्ला म्हणजे महेश आपलं अजम्पशन आहे म्हणजे करेक्ट. मिळालं का आपल्याला करेक्ट. म्हणजे आपण जे उत्तर काढलेलं आहे महेश हे काय करेक्ट आहे. म्हणजे जे आपण अजम्पशन पकडलेलं होतं महेश, बघा अजम्पशन जर चुकीचं असेल तरी तुमचं करेक्ट येणार नाही. आलं का लक्षात. म्हणजे इथे आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. ओके, तर अशा टाईपने आपलं हे लेक्चर आजचं एंड झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक नवीन असेल आपल्या व्हिडिओवरती, अशा सगळ्या लोकांना विनंती करून सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा CSATचा पेपर सोडवण्यास का होईल अवश्य मदत होईल. तर चला भेटूया आपण दुसऱ्या लेक्चरला. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.